आज सकाळी दुकानात जायच्या अगोदर पहिला मंडळामध्ये आली आणि मस्त सकाळी सकाळी बाप्पांचं दर्शन घेतलं. दुकानात आली आणि थोड्याच वेळात इतका खतरनाक आणि भयंकर असा पाऊस आला आणि आज मला मस्तपैकी मिसळ पाव खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून मी आली होती भाऊ काकांकडे मस्तपैकी मिसळ पावचा नाश्ता करण्यासाठी. मिसळ पाव खाल्ल्यानंतर आम्ही मस्तपैकी मागवला होता मेंदू वडा आणि सांबर खूप टेस्टी लागला. आणि इथला मला गुलाबजाम खूप आवडतो, जो की खायला एकदम सॉफ्ट असतो आणि तोंडात टाकल्याबरोबर एकदम विरघळून जातो. बिलिंग वगैरे केल्यानंतर आम्ही बाजूलाच इथे ATM मध्ये आलो होतो. येत्या वेळेस पप्पांसाठी पण पार्सल आम्ही मिसळ घेऊन आलो होतो आणि आमच्या पप्पांना पण माझ्यासारखंच बाहेरचं खायला खूप आवडतं. पप्पांनी डायरेक्ट मोठी पत्रेवेळी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून खाल्लं आणि खरंच मिसळ खूप टेस्टी लागली. दुपारच्या वेळेस थोडासा टाइमपास करण्यासाठी खूप दिवसानंतर अंकलकडे आली होती. अंकलला पण भेटली नव्हती. ध्रुवीचा स्कूल सुटायचा टाइम झाला होता, तिला स्कूलमधून घेऊन पंपावर आली पेट्रोल टाकण्यासाठी. घरी आली आणि 3 वाजता मी झोपले नाही, डायरेक्ट 6 वाजता उठली. उठल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली आणि गाडी काढली आणि गावाचा रस्ता पकडला. आता मी आली आमच्या एरियाच्या आसपास आणि इथे छोटे छोटे माझे फॉलोअर्स भेटले, ज्यांना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं. रस्त्यामध्ये 1.5 दिवसाची बाप्पांची आम्हाला मिरवणूक बघायला भेटली आणि खूप मस्तपैकी इथे नाचत होते सगळे. नंतर मी आली होती द्वारकामध्ये, थोडेसे मला टॉप्स वगैरे घ्यायचे होते आणि इथे ध्रुवीचा पण हट्ट चालू होता, मम्मी मला पण कपडे घ्यायचे, पण तिचे अगोदरच गणपतीची शॉपिंग झाली होती म्हणून तिला काय आम्ही घेतलं नाही. शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि मंडळामध्ये चालू होती आरती पण केली आणि मस्तपैकी इथे प्रसाद मागवून घेतला. आणि प्रसाद डबल खायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा, मला तर खूप आवडतो. आता जेवण केल्यानंतर आम्ही सगळे महिला मंडळ आलो होतो आमच्या मंडळामध्ये आणि इथे आमचा ढोलकीवर छान असा डान्स चालू होता आणि खरंच खूप मजा आली होती. आणि आजचा आमच्या मंडळाचा मेनू होता पावभाजी आणि इथे सगळी त्याचीच तयारी चालू होती. आणि भाई पावभाजीमध्ये भरभरून इथे बटर टाकलं, मस्तपैकी टेस्टी तरीदार आमची पावभाजी पण तयार झाली होती. आणि आम्ही इथे सगळे वेट करत होतो पाववाल्याचा. पावच आले नव्हते आणि मंडळी इथे गणपती बाप्पांना निवेद दाखवल्यानंतर पहिली पावभाजी मीच इथे टेस्ट केली, कारण माझा 12 वाजल्यानंतर उपवास चालू होणार होता आणि त्याच्या अगोदर मला पावभाजी खायची होती आणि 12 वाजायला 20 मिनिटच बाकी होते. मी तर पावभाजी टेस्ट केली आणि खरंच खूप टेस्टी लागली आणि इथे सगळे पावभाजी खाण्यासाठी तुटून पडले होते. तर मंडळी आजचा असा होता माझा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब